वेलकम स्टुडंट्स. सक्सेस अकॅडमीमध्ये 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये जो काय पार्ट स्टडी केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ओके, कुठला पार्ट स्टडी केलेला आहे आपण? प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आपण स्टडी केलं, बरोबर आहे का? पहा, ओके. प्रिन्सिपल सोल्युशन कशाला म्हणतो आपण? एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ द गिवन फंक्शन किंवा एक्झॅक्ट व्हॅल्यू, त्यालाच काय म्हणतो आपण? exact angle of the given function is also calculated. ओके. प्रिन्सिपल सोल्युशन कशाला म्हणतो आपण? तर एखाद्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये, एखाद्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनमध्ये जो काय अँगल प्रोव्हाइड केलेला असेल त्या अँगलची किंमत म्हणजेच काय असणार इथं? प्रिन्सिपल सोल्युशन. ती एक्झॅक्ट किंमत म्हणजेच काय असणार इथं? 2 किंवा 3 व्हॅल्यूज काय करू शकतो आपण इथं? परफेक्ट व्हॅल्यूज जे कॅल्क्युलेट करतो आपण त्याला काय म्हणतो आपण? प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतो आपण. ओके. त्याच्यानंतर आपण जनरल सोल्युशन स्टडी केलं पहा आपण. ओके. पिरियॉडिसिटीमध्ये जो काय अँगल कॅल्क्युलेट केला जाईल त्यालाच काय म्हणतो आपण? एन नंबर ऑफ टर्म्स सोल्युशन जे काय कॅल्क्युलेट करतो आपण त्याला काय म्हणतो आपण? जनरल सोल्युशन. ओके. प्रिन्सिपल सोल्युशन फायनाइट इन नंबर्स असणार आहेत, बरोबर का? पहा, प्रिन्सिपल सोल्युशन काय असणार इथं? फायनाइट इन नंबर्स ऑफ सोल्युशन्स मी कॅल्क्युलेट करू शकतो. बट जनरल सोल्युशन कसं असणार इथं? इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स मध्ये कन्वर्ट होणार आहे. पहा, कारण त्याच्यामध्ये एन जो काय अप्लाय होतो तो एन म्हणजेच काय असणार इथं? इंटिजर असणार आहे. तोच काय असणार इथं? इंटिजर असणार आहे. एन नंबर ऑफ टर्म्स सोल्युशन आपण जनरल सोल्युशनमध्ये कॅल्क्युलेट करतो पहा आपण. ओके. आता त्याच्यात पुढचं सोल्युशन आपण कंटिन्यू करायचं आपल्याला. त्याच्या पुढचेच एक्झाम्पल, बरेच एक्झाम्पल्स आपण घेतले पहा. ओके. जनरल सोल्युशनचे आपण 3 टाइप्स स्टडी केले. थिटा इज इक्वल टू 0, थिटा इज इक्वल टू अल्फा आणि स्क्वेअरिंग ऑन बोथ दी साइड्स. फॉर एक्झाम्पल, साइन स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर ऑफ अल्फा, साइन स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर, कॉस स्क्वेअर इज इक्वल टू कॉस स्क्वेअर, टॅन स्क्वेअर इज इक्वल टू टॅन स्क्वेअर. त्याचे व्हेरियस रिझल्ट्स आपण 9 फॉर्मॅट्समध्ये रिझल्ट्स 3-3च्या सेटमध्ये आपण रिझल्ट्स स्टडी केलेले आहेत पहा. ओके. त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत. ओके. त्यातच पुढचा पार्ट मी आज कंटिन्यू करतो विद्यार्थी मित्रांनो. लक्ष द्या. एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा. 55 एक्झाम्पल आहे पहा. ओके. फाइंड द जनरल सोल्युशन. क्वेश्चन लक्ष द्या व्यवस्थित. फाइंड द जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन of the trigonometric equation of the trigonometric equation काय दिलेलं आहे आपल्याला? sin of 2x एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू काय दिलेलं आहे आपल्याला? 1/2 दिलेलं आहे पहा. sin of 2x इज इक्वल टू 1/2. ओके. फक्त आता मागच्या एक्झाम्पलमध्ये आणि ह्या एक्झाम्पलमध्ये फरक काय? मागच्या एक्झाम्पलमध्ये साइन ऑफ एक्स इज इक्वल दिलेलं आहे. फक्त काय केलेलं आहे आता ह्या एक्झाम्पलमध्ये? अँगल चेंज केलेला आहे, रिप्लेस केलेला आहे पहा. ओके. आपल्या घरात सोल्युशन सेम राहणार आहे, काही चेंजेस नाही आहेत. सगळ्यात शेवटच्या स्टेपला हा जो काय 2 आहे, हा 2 फक्त मी काय करणार इथं? मल्टिपलमध्ये आहे. उजवीकडे जाताना काय अप्लाय होईल? डिव्हिजन फॉर्ममध्ये रेफर होईल पहा. ओके. सोल्युशन काय असणार आहे पहा? लेट किंवा हिअर. ओके. The given trigonometric equation is the given trigonometric equation is काय दिले बा? trigonometric equation. therefore sin of 2x exactly equal to value 1/2. sin of 2x is equal to 1/2. ओके. therefore आता मी रेफर करणार 1/2. साइनचा असा कोणता अँगल 1/2 आहे विद्यार्थी मित्रांनो? sin 30 किंवा sin π/6 एक्झॅक्ट इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं? 1/2 आहे पहा. sin 30 sin π/6 इज इक्वल टू 1/2 आहे. म्हणजे मी 1/2 रिप्लेस कशाने करणार आहे विद्यार्थी मित्रांनो? sin ऑफ π/6 न करणार आहे पहा. ओके. लक्ष द्या व्यवस्थित. therefore sin of 2x एक्झॅक्टली इक्वल टू राईट साईडला 1/2 इज रिप्लेस्ड बाय sin ऑफ व्हॅल्यू किती असणार इथं? π/6 मध्ये आपल्याला पहा. ओके. म्हणजेच आता मला रिक्वायरमेंट कशाची असणार इथं? थिटा आणि अल्फाची रिक्वायरमेंट आहे. साइन ऑफ थिटा इज इक्वल साइन ऑफ अल्फाचा रिझल्ट आहे पहा. ओके. देअरफोर कम्पेअर दिस इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म्युला मी कम्पेअर करून घेणार आहे. काय असणार व्हॅल्यू इथं? मग साइन ऑफ थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू साइन ऑफ व्हॅल्यू अल्फामध्ये आपल्याला पहा. देअरफोर थिटा इज इक्वल व्हॅल्यू किती आली तर थिटा इज इक्वल टू 2x अँड अल्फा इज इक्वल व्हॅल्यू किती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो? ओके. अल्फा इज इक्वल टू π/6
6 मध्ये आपल्याला पहा अल्फा इज इक्वल टू पाय बाय 6 मधील पहा. ओके, देअरफोर द जनरल सोल्युशन ऑफ जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला, साइन ऑफ थिटा इज इक्वल टू साइन ऑफ अल्फा इज काय असणार सांगा जनरल सोल्युशन. थिटा इम्प्लाइज दॅट थिटा इज इक्वल टू बोला थिटा इज इक्वल टू एन पाय. थिटा इज इक्वल व्हॅल्यू काय असणार इथे विद्यार्थी मित्रांनो, एन पाय प्लस इनसाइड ब्रॅकेट -1 रेज टू एन मल्टिपल विथ अल्फा सिन्स कंडिशन काय आपल्याला इथं n belongs to capital Z. n belongs to capital Z. रिझल्ट मध्ये व्हॅल्यूज टाका. बरं, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ थिटा. थिटा काय दिलेलं आहे पहा. देअरफोर काय आपल्याला करणार पहा इथं मग द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन किंवा खालच्या साईडला स्टेटमेंट टाकलं तरी सुद्धा चालेल. देअरफोर द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन ऑफ द जनरल सोल्युशन इज करा. जनरल सोल्युशन इज काय असणार आहे पहा जनरल सोल्युशन. थिटा इज रिप्लेस्ड बाय व्हॅल्यू किती आलेलं इथं 2x आपल्याला. थिटा इज रिप्लेस्ड बाय 2x एक्झॅक्टली इक्वल टू ओके एन पाय रिमेन सेम नो चेंज ओके प्लस -1 रेज टू एन रिमेन सेम नो चेंज मल्टिपल विथ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा. अल्फा आपण वरती रेफर केलेलं आहे. किती आलेलं व्हॅल्यू पाय बाय 6 मध्ये आपल्याला पहा. ओके, सेमी कॉमा एन बिलॉंग्स टू कॅपिटल झेड. एन बिलॉंग्स टू कॅपिटल झेड मध्ये आपल्याला पहा. ओके, देअरफोर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो 2 मल्टिपलमध्ये पलीकडे जाताना आपल्याला डिव्हिजन फॉर्म म्हणजेच काय आपल्याला इथं एक्स इज इक्वल टू हा 2 मल्टिपलमध्ये पलीकडे जाताना काय येणार इथं डिव्हिजन फॉर्ममध्ये होणार आहे पहा. म्हणजेच काय येणार पहा एन पाय प्लस -1 रेज टू एन मल्टिपल विथ पाय बाय 6 होल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर किती असणार इथं 2 मध्ये आपल्याला पहा होल डिवाइडेड बाय 2. न्यूमरेटरला डबल टर्म डिनॉमिनेटर सिंगल टर्म डिनॉमिनेटर गेट डिस्ट्रीब्यूट व्हॅल्यू काय येणार इथं मग देअरफॉर एक्स इज इक्वल टू एन पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 2 ओके प्लस -1 रेज टू एन मल्टिपल विथ पाय बाय 6 बाय 2 6 2 जार व्हॅल्यू किती आपल्याला इथं 12 येणार आहे पहा 6 2 जार व्हॅल्यू 12 मध्ये आपल्याला पहा. दिस इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. समजलं का पहा. दिस इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन सिन्स एन बिलॉंग्स टू कॅपिटल झेड. समजलं व्यवस्थित. फॉर्मॅट तोच आहे, सोल्युशन तेच असणार आहे. फक्त कंडिशन काय होईल विद्यार्थी मित्रांनो इथं डावीकडे जो अँगल दिलेला आहे तो फक्त काय केला जाईल तुम्हाला चेंज करून दिला जाईल पहा. 2 मार्काचं एक्झाम्पल आहे. सेम फॉर्मॅटमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया पहा आपण. ओके, काय काय दिलेलं पहा 56 एक्झाम्पल. ओके, सेम क्वेश्चन आहे. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ कशाचं काढायचं आपल्याला पहा tan ऑफ 3x डिवाइडेड बाय 5 tan ऑफ 3x डिवाइडेड बाय 5 एक्झॅक्टली इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 दिलेलं आहे पहा. tan ऑफ 3x डिवाइडेड बाय 5 एक्झॅक्टली इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 कॅल्क्युलेट करायचं आहे. 2 मार्काचं एक्झाम्पल आहे पहा. ओके, अप्लाय करायचं आहे पहा. काय दिलेलं आहे सांगा पहा मला. काय दिलेलं आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन काय दिलेलं आहे tan ऑफ 3x बाय 5 दिलेलं आहे आपल्याला. ओके, लेट किंवा हिअर द गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज काय दिले बा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आपल्याला. देअरफोर tan ऑफ व्हॅल्यू 3x डिवाइडेड बाय 5 एक्झॅक्टली इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. ओके, मला सांगा टॅनचा असा कोणता अँगल स्क्वेअर ऑफ 3 आहे. आठवतं का पहा टॅनचा कोणता अँगल स्क्वेअर ऑफ 3 आहे tan पाय बाय 3 tan 60 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 असणार आहे पहा. tan 60 इज इक्वल स्क्वेअर ऑफ 3 ह्याचा स्क्वेअर ऑफ 3 मी रिप्लेस कशामध्ये करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला tan ऑफ पाय बाय 3 मध्ये करायचं आहे पहा. ओके, अप्लाय करा. देअरफोर काय येणार पाय व्हॅल्यू इथं मग देअरफोर tan ऑफ 3x डिवाइडेड बाय 5 एक्झॅक्टली इक्वल टू रूट 3 इज रिप्लेस्ड बाय tan ऑफ व्हॅल्यू पाय डिवाइडेड बाय 3 मध्ये आपल्याला tan ऑफ पाय डिवाइडेड बाय 3 रूट 3 इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस झालेलं आहे इथं tan ऑफ पाय बाय 3 मध्ये झालं पहा. कुठलं रिलेशन आहे tan ऑफ थिटा इज इक्वल tan ऑफ अल्फाचं रिलेशन म्हणजे मला थिटा आणि अल्फाची व्हॅल्यू पाहिजे आहे. देअरफोर कम्पेअर धिस इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्मला मी कम्पेअर करून घेणार आहे पहा. स्टँडर्ड फॉर्म काय असणार इथं मग देअरफोर tan ऑफ थिटा इज इक्वल टू tan ऑफ व्हॅल्यू
अल्फामध्ये आपल्याला पहा टॅन ऑफ थिटा इज टॅन ऑफ अल्फा. कम्पेअर केल्यानंतर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, थिटा इज इक्वल व्हॅल्यू किती असणार आहे? थिटा इज इक्वल टू डावीकडचा टॅनचा अँगल किती आलेला आहे? 3x/5. ओके, आणि अल्फाची व्हॅल्यू किती असणार? टॅन ऑफ अल्फा. अल्फा म्हणजे काय असणार? π/3. ह्या दोन्ही व्हॅल्यूज तुम्ही रेफर करणार आहे पहा. ओके, म्हणजे थिटा इज इक्वल टू 3x/5 अँड अल्फा इज इक्वल व्हॅल्यू किती आलेली आहे? π/3. 60 डिग्री म्हणजे π/3 मध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित? ओके, थिटा मिळाला, अल्फा मिळाला. देअरफोर द जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला? टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ अल्फा इज काय असतं? थिटा इम्प्लाइज दॅट. देअरफोर थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू काय असणार? व्हॅल्यू इथं एन पाय. थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू काय असणार विद्यार्थी मित्रांनो? इथं एन पाय प्लस अल्फा. ओके, सेमी कॉमा एन बिलॉंग्स टू कॅपिटल झेड. एन बिलॉंग्स टू कॅपिटल झेड मध्ये आपल्याला पहा. ओके, देअरफोर द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला? टॅन ऑफ व्हॅल्यू 3x/5 एक्झॅक्टली इक्वल टू √3 इज. बोला काय असणार आहे पहा? थिटा इज रिप्लेस्ड बाय किती आलेला अँगल? 3x/5. ओके, देअरफोर एक्झॅक्टली इक्वल टू ओके एन पाय रिमेन सेम, नो चेंज. ओके, प्लस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा? अल्फाची व्हॅल्यू किती आहे इथं? π/3. रिझल्टमध्ये फक्त मी थिटा आणि अल्फाची व्हॅल्यू रिसब्स्टिट्यूट केलेली आहे पहा. ओके, सेमी कॉमा एन बिलॉंग्स टू झेड रिमेन्स सेम. आपल्याला आता एक्सची फक्त व्हॅल्यू काढायची आहे. 5 डिव्हिजनमध्ये पहिले जाणं आपल्याला मल्टिपल फॉर्ममध्ये येणार आहे पहा. देअरफोर किती येणार व्हॅल्यू? तर मग 3x एक्झॅक्टली इक्वल टू 5 इनसाइड द ब्रॅकेट व्हॅल्यू काय असणार इथं? एन पाय प्लस किती असं व्हॅल्यू? π/3 मध्ये आपल्याला पहा. ओके, अरेंज करून घ्या. देअरफोर 3x एक्झॅक्टली इक्वल टू 5 ने मी आत मल्टिप्लाय करणार आहे. काय ना व्हॅल्यू? तर 5 टाइम्स एन पाय प्लस 5π/, डिनॉमिनेटर 3 रिमेन्स सेम. 5π/, 3 रिमेन्स सेम. ओके, ही झाली 3x ची व्हॅल्यू. मला फक्त x ची व्हॅल्यू पाहिजे आहे. परत 3 मल्टिपलमध्ये पहिले जाताना डिव्हिजन फॉर्ममध्ये अप्लाय होईल. देअरफोर x इज इक्वल टू 5n पाय. ओके, प्लस 5 टाइम्स π/3 टोटल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर किती असणार आहे इथं? 3 मल्टिपलमध्ये उजवीने जाताना काय अप्लाय होईल इथं? डिव्हिजन फॉर्ममध्ये रेफर होईल पहा. ओके, देअरफोर काय येणार पहा व्हॅल्यू? मग इथं x इज इक्वल टू मी मागे सांगितलेलं आहे, न्यूमरेटरला जर डबल टर्म असेल आणि डिव्हिजन फॉर्ममध्ये जर इंडिव्हिज्युअल टर्म असेल तर हा डिव्हिजन फॉर्ममधला जी टर्म असेल ती टर्म काय करतो आपण? दोघांना इक्वली काय करतो आपण? डिस्ट्रीब्यूट करणार आहे पहा. म्हणजेच काय येणार पहा स्टेप इथं? मग 5n पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 3. ओके, प्लस ओके 5n पाय डिवाइडेड बाय 3 3 जार व्हॅल्यू किती आपल्याला इथं? 9. ओके, सेमी कॉमा एन बिलॉंग्स टू झेड. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण? जनरल सोल्युशन ऑफ द रिक्वायर्ड ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. म्हणायचं पहा. समजलं व्यवस्थित? ओके, समजलं का पहा? आता सेम फॉर्मॅटमध्ये अजून एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, सेम फॉर्मॅटमध्ये काय करायचं आता आपल्याला? निगेटिव्ह अँगलमधलं अँगलचं एक्झाम्पल घ्यायचं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. ओके, काय येणार आहे पहा इथे व्हॅल्यू? क्वेश्चन किती वाचणार आहे पहा? क्वेश्चन असणार आहे तर 57th क्वेश्चन. ओके, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ काय घ्यायचं आपल्याला? फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ व्हॅल्यू असणार आहे पहा कोसेक ऑफ 3x एक्झॅक्टली इक्वल टू -2 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 3. किंवा इक्वेशनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल ऑर म्हणजे कसं कशामध्ये असणार आहे पहा इथं? √3. ह्यालाच क्वेश्चन ऑर आपल्याला इथं √3 कोसेक ऑफ व्हॅल्यू 3x. ओके, +2 एक्झॅक्टली इक्वल टू 0. दोघांचं सोल्युशन एकच असणार आहे. फक्त सेकंड जे क्वेश्चन दिलेला असेल त्याच्यामध्ये काय असतं? एखादी स्टेप काय असते तुमची इथं एक्स्ट्रा ॲड केली जाईल पहा. ओके, अप्लाय करा. नॉर्मल पार्ट आहे, निगेटिव्ह अँगलमध्ये, घाबरून जायची काही गरज नाही आहे पहा. ओके, लेट किंवा हियर थोडेसे कॅल्क्युलेशन्स वाढणार आहेत पहा. थोडेसे कॅल्क्युलेशन्स वाढतील. ओके, काय येणार आहे पहा? काय दिलेलं आहे पहा आपल्याला इथं?
द गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज द गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज काय काय दिलेलं आहे आपल्याला. डायरेक्ट इक्वेशन घ्या तुम्ही इथं. देअरफॉर कोसेक ऑफ 3x एक्झॅक्टली इक्वल राईट साईडला -2 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 3 -2 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 3 मध्ये आपल्याला पहा. ओके, जर ह्या टाईपमध्ये क्वेश्चन असेल तर +2 आहे, उजवीकडे जाताना काय अप्लाय होईल -2. ओके, √3 मल्टिपलमध्ये आहे, उजवीकडे जाताना काय अप्लाय होईल डिव्हिजन फॉर्म. फक्त 2 स्टेप एक्झाम्पलमध्ये वाढल्यानंतर तिसऱ्या स्टेपला तुमचं इक्वेशन कुठल्या फॉर्मॅटमध्ये लिहितं. कोसेक ऑफ 3x इज इक्वल -2 डिवाइडेड बाय √3. ओके, मी मागेच सांगितलेलं होतं. काय सांगितलं होतं सांगा, आठवतं का? पहा काय सांगितलेलं आहे, आठवलं का? बरोबर आहे. काय सांगितलेलं होतं तुम्हाला, कारण की बेसिक प्रिन्सिपल सोल्युशन असू दे किंवा जनरल सोल्युशन असू दे तर 3 बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रेशोजवर अप्लाय होणार आहे, साइन, कॉस आणि टॅन. ओके, साइन, कॉस, टॅन सोडून दुसरं कुठलंही म्हणजेच कुठले असतात इथं सेक, कोसेक आणि कॉट. कळलं का? पहा. ओके, आलेलं असेल तर त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे. सेक आला असेल तर सेकचं रूपांतर कॉसमध्ये करायचं आहे, कारण की सेक इट इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस अप्लाय होईल. ओके, कॉट आला असेल तर कॉटचं रूपांतर मला टॅनमध्ये करून घ्यावं लागेल. कॉट इट इज द रेसिप्रोकल ऑफ टॅन अप्लाय होईल. आणि कोसेक जर आलेला असेल तर कोसेक इट इज द रेसिप्रोकल ऑफ साइन, मला साईनमध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे. पहा. ओके, साईनमध्ये रूपांतर करायचं असेल तर मला सांगा काय नाही तर मग सांगा कोसेक इट इज द रेसिप्रोकल ऑफ कशाचा असणार इथं साईन्स आहे, म्हणजे साइन ऑफ व्हॅल्यू 3x एक्झॅक्टली इक्वल टू, जर मी डावीकडे रेसिप्रोकल घेतला असेल तर उजवीकडे सुद्धा मला रेसिप्रोकल अप्लाय करावं लागेल. -√3 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 2, 1 अपॉन -2 डिवाइडेड बाय √3 उलटून गुणाकार -√3 डिवाइडेड बाय 2 मध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित? ओके, झालेलं एक्झाम्पल आहे, मागच्या सेक्शनमध्ये आपण बघितलेलं होतं. पहा. ओके, अप्लाय करा. आता मला सांगा साईनचा असा कोणता अँगल √3/2 आहे. साईनचा असा कोणता अँगल √3/2 आहे. साइन 60 आणि 60ला रॅडियन फॉर्ममध्ये काय म्हणतो आपण π/3. ओके, साइन ऑफ π/3 एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं √3 डिवाइडेड बाय 2, √3 डिवाइडेड बाय 2. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, तर एक्झाम्पलमध्ये √3/2 आहे की -√3/2 आहे. -√3/2 आहे. ह्याचा अर्थ ही व्हॅल्यू मला निगेटिव्हमध्ये अप्लाय करायची असेल तर कुठल्या क्वाड्रंटमध्ये साइन निगेटिव्ह आहे, कुठल्या क्वाड्रंटमध्ये साइन निगेटिव्ह आहे, तिसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये. तिसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये साइन निगेटिव्ह आहे. पहा, ह्याचा अर्थ मी काय रेफर करणार इथं दी अँगल. देअरफॉर मी रेफर काय करतो पाहिजे मग देअरफॉर मी रेफर काय करणार पाहता इथं देअरफॉर अँगल लाईज इन काय करणार इथे मी देअरफॉर द अँगल लाईज इन दी काय असणार इथे लाईज इन दी थर्ड क्वाड्रंट. द अँगल ऑफ साइन में रेफर करतो पहा. द अँगल ऑफ साइन लाईज इन द थर्ड क्वाड्रंट. समजलं व्यवस्थित? आता तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये जर असेल तर मला काय असणार आहे सांगायचं मग देअरफॉर साइन ऑफ इनसाइड द ब्रॅकेट काय असणार व्हॅल्यू इथं पाय प्लस तिसरा क्वाड्रंट आहे. तिसऱ्या क्वाड्रंटचं लिमिट काय असेल इथं पाय कंप्लीट आहे आणि प्लस पुढे अँगल आहे. पाय प्लस गिवन अँगल कुठला आहे. गिवन अँगलवरती मी कॅल्क्युलेट केलेलं आहे. कुठला अँगल आहे π/3. हा निगेटिव्ह मात्र घ्यायचा नाही आहे. पहा. ओके, साइन ऑफ π/3 साइनचा अँगल कुठला आलेला आहे, गिवन अँगल कुठला आहे π/3. पाय प्लस गिवन अँगल π/3 एक्झॅक्टली इक्वल टू मला सांगा पाहू आता कुठलं रिलेशन आहे पाय प्लस रिलेशन. ओके, आपण रिलेशन बिटवीन 90 प्लस और मायनस थिटा 3 रिलेशन्स आपण स्टडी केले. साइन निगेटिव्ह अँगल, दुसरं 90 प्लस और मायनसचं रिलेशन आणि तिसरं 180 प्लस और मायनसचं रिलेशन. ओके, आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो कुठलं रिलेशन वापरायचं आपल्याला 180 प्लस और मायनस पाय प्लस और मायनसचं. ओके, आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो 180 प्लस और मायनसमध्ये आपण एक तर 12 रिझल्ट्स तुम्हाला मी पाठ करायला सांगितलेले होते किंवा 3 बेसिक स्टँडर्ड स्टेप्स जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलात की मला 12 रिझल्ट्स पाठ करायची गरज नाही आहे. पहिली स्टेप काय असणार सांगा पाहू इथं मग 180 प्लस और मायनस मध्ये साइन रेशो रिमेन्स सेम. साइनच राहणार पहा. रेशो रिमेन्स सेम. साइनच राहणार आहे. ओके, दुसरी स्टेप अँगल रिमेन्स सेम. प्लसच्या किंवा मायनसच्या पुढचा अँगल जो असेल तो रिमेन्स सेम. π/3 रिमेन्स सेम.
ओके, 2 स्टेप कंप्लीट झाल्या. पहिली स्टेप रेशो रिमेन्स सेम, दुसरी स्टेप अँगल रिमेन्स सेम. ओके, आता थर्ड स्टेप विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट पाय प्लस लाईज ऑन थर्ड क्वाड्रंट, पाय प्लस लाईज ऑन थर्ड क्वाड्रंट, पाय कम्प्लीट आहे आणि प्लस पुढे अँगल आहे याचा लाईज ऑन दी थर्ड क्वाड्रंट. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन कुठला रेशो घेतलेला आपण, साईन. साईन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह. समजलं व्यवस्थित. ओके, तर ह्या बेसिक रिझल्टचा तुम्ही वापर करायचा. इथं मी रिझल्ट सुद्धा मेन्शन करतोय पहा. ओके, लॉजिकली रिझल्ट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ओके, सिन्स काय घेतलेलं आपण, साईन ऑफ इनसाइड द ब्रॅकेट पाय प्लस थिटा एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू काय असणार इथं, मायनस साईन ऑफ व्हॅल्यू थिटामध्ये आपल्याला पहा, मायनस साईन ऑफ थिटामध्ये आपल्याला पहा. ओके, अप्लाय केलेलं आपण, बरोबर आहे का पहा. ओके, आता डावीकडे जर मी पाहिलं तर रेशो कुठला आलेला आहे, पाय प्लस पाय बाय 3. 2 फॅक्टोरियलमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन असेल, पाय म्हणजे काय आपल्याला पाय बाय 1, क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 पाय प्लस पाय डिवाइडेड बाय 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर व्हॅल्यू किती आलेली तर डावीकडं, देअरफोर काय आले पहा इथे व्हॅल्यू, साईन ऑफ 3 पाय प्लस पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 3 एक्झॅक्टली इक्वल टू साईन ऑफ पाय बाय 3 ची व्हॅल्यू वरतीच मी कॅल्क्युलेट केलेली आहे पहा, किती येणार व्हॅल्यू तर √3 डिवाइडेड बाय 2. ओके, मायनस एक्झाम्पलमध्ये ॲज इट इज राहणार आहे. आणि साईन ऑफ पाय बाय 3 ची व्हॅल्यू किती घेतलेली आहे, √3 बाय 2. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 पाय प्लस पाय डिवाइडेड बाय 3 1 जार व्हॅल्यू 3. 3 पाय प्लस पाय व्हॅल्यू किती असणार इथं, 4 टाइम्स पाय मध्ये आपल्याला पहा. देअरफोर काय ना व्हॅल्यू इथं मग, साईन ऑफ 4 टाइम्स पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 3 एक्झॅक्ट इक्वल टू मायनस √3 डिवाइडेड बाय 2, मायनस √3 डिवाइडेड बाय 2. ओके, आठवतं का पहा. पलीकडे आपण जी स्टेप मेन्शन केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, कुठली स्टेप मेन्शन केलेली आपण, मायनस √3 डिवाइडेड बाय 2. आता ह्या व्हॅल्यूबद्दल मी काय रेफर करणार आता इथं, काय रेफर करायचं आपल्याला, साईन ऑफ कुठली व्हॅल्यू रेफर करायची आहे, साईन ऑफ 4 पाय डिवाइडेड बाय 3. ओके, काय येणार पहा मग इथं, देअरफोर कुठली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपल्याला, देअरफोर साईन ऑफ 3x इज इक्वल टू काय येणार आहे पहा व्हॅल्यू इथं, साईन ऑफ 3x एक्झॅक्टली इक्वल टू मायनस √3 बाय 2 इज रिप्लेस्ड बाय, कशामध्ये रिप्लेस झालेला आहे, साईन ऑफ 4 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 3 मध्ये रिप्लेस होईल पहा, 4 पाय डिवाइडेड बाय 3 मध्ये मला रिप्लेस करून घ्यायचं आहे पहा. ओके, आता मला इथं साईन इज इक्वल टू साईनचं रिलेशन मिळालं पहा. देअरफोर मी रेफर करणार होतं इथं मग, देअरफोर कम्पेअर दिस इक्वेशन विथ, कम्पेअर धिस इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म, कुठला स्टँडर्ड फॉर्म, साईन ऑफ थिटा इज इक्वल टू साईन ऑफ व्हॅल्यू अल्फा, साईन ऑफ थिटा इज यू साईन ऑफ अल्फा, हा स्टँडर्ड फॉर्म आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ थिटा, थिटा किती आलेलं इथं 3x आलेलं आहे पहा. अँड अल्फाची व्हॅल्यू किती आलेली आहे इथं 4 पाय डिवाइडेड बाय 3, 4 पाय डिवाइडेड बाय 3. आता उचलून फक्त मला रिझल्ट वापरायचा आहे आणि रिझल्टमध्ये थिटा आणि अल्फाच्या व्हॅल्यूज मला काय करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो इथं रिसबस्टिट्यूट करून घ्यायचे आहेत पहा. ओके, अप्लाय करा. देअरफोर द जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला, साईन ऑफ थिटा एक्झॅक्टली इक्वल टू साईन ऑफ अल्फा इज, साईन ऑफ थिटा इज इक्वल टू साईन ऑफ अल्फा इज काय असणार आहे पहा, काय असणार आहे रिझल्ट, थिटा इम्प्लाइज दॅट थिटा इज इक्वल टू n पाय, ओके, प्लस -1/n मल्टिपल विथ अल्फा, सिन्स काय असं n बिलॉंग्स टू कॅपिटल Z, स्मॉल n बिलॉंग्स टू कॅपिटल Z मध्ये अप्लाय केली. ओके, आता या बेसिक फॉर्म्युल्यामध्ये मला थिटा आणि अल्फाची फक्त व्हॅल्यू रेफर करायचे. देअरफोर द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला, द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन ऑफ कोसेक ऑफ व्हॅल्यू 3x इज इक्वल टू -2 डिवाइडेड बाय √3 इज काय आलेलं पहा, थिटा इज रिप्लेस्ड बाय 3x. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू राईट साईडला n पाय रिमेन सेम नो चेंज प्लस -1/n रिमेन सेम नो चेंज मल्टिपल विथ अल्फाची व्हॅल्यू किती इथं 4 पाय डिवाइडेड बाय 3, 4 पाय डिवाइडेड बाय 3 मध्ये आपल्याला पहा. ओके, मला अँगल कॅल्क्युलेट करायचं आहे. मी फक्त रिझल्टमध्ये थिटाची व्हॅल्यू आणि अल्फाची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट केलेले पहा, वरती दोन्ही व्हॅल्यूज मी कॅल्क्युलेट केलेले आहेत. ओके, जर मला फक्त अँगलची व्हॅल्यू काढायची असेल तर 3 मल्टिपलमध्ये आहे, उजवीकडे जाताना काय आपल्याला इथे डिव्हिजन फॉर्ममध्ये येणार आहे. देअरफोर x एक्झॅक्टली इक्वल टू n पाय प्लस -1/n मल्टिपल विथ 4 पाय डिवाइडेड बाय 3 टोटल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 3 मध्ये आपल्याला पहा. ओके,
न्यूमरेटरला डबल टर्म, डिनॉमिनेटरला सिंगल टर्म, डिनॉमिनेटर गेट डिस्ट्रीब्यूट. न्यूमरेटरला किती टर्म दिसतात आपल्याला? डबल टर्म. डिनॉमिनेटरला इंडिव्हिज्युअल टर्म आहे, एकच टर्म आहे. तर खालचा जो काय डिनॉमिनेटर जी काय टर्म अप्लाय होईल ते दोन्ही टर्मला काय करतो आपण? इक्वली काय करायचं? आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. 3 आहे तर पहिल्या टर्मला सुद्धा 3 डिवाइड करणार आणि दुसऱ्या टर्मला सुद्धा मला 3 डिवाइड करून घ्यावं लागेल. पहा, देअरफॉर सोल्युशन काय येणार? पहा, x इज इक्वल टू n पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 3, ओके, प्लस -1 रेज टू n मल्टिपल विथ 4 पाय, ओके. 4 पाय डिवाइडेड बाय 3 डिवाइडेड बाय 3, ओके. काय झालं मग इथं? न्यूमरेटर जर 3 असेल, 3 3 जार व्हॅल्यू किती आपल्याला इथं? 9. दिस इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन ऑफ द गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. पुढे फक्त रेफर करावं लागेल, सेमी कॉमा n बिलॉंग्स टू z, n बिलॉंग्स टू z. हे कंपल्सरी तुम्हाला काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो? रेफर करावं लागेल. पहा, समजलं? म्हणजे कुठलाही अँगल देऊ देत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करू शकता इथं? आन्सर मी इझिली काय करू शकतो? इथे कॅल्क्युलेट करू शकतो. पहा, समजलं व्यवस्थित? ओके. सेम फॉर्मॅटमध्ये काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे, ते सोडून जसं मागचे एक्झाम्पल्स तुम्ही ग्रुपवर शेअर केलेले आहात तसेच ह्याचे सोल्युशन्स इन्क्लुडिंग पॅरेंट सिग्नेचर्स घेऊन काय करायचं? ग्रुपवर शेअर करायचं आहे. पहा, ओके. धन्यवाद.